आणि आता पाहणार आहोत राज्यभरातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यामध्ये पावसाची 5 दिवस उघडीप। मोसमी पावसासाठी पोषक स्थिती नसल्यामुळे राज्याच्या बहुतेक भागामध्ये पावसाची उघडीप, तर किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भामध्ये हलक्या सरींचा अंदाज। जायकवाडीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, पाणीसाठा 29.35%वर। गेल्या 24 तासामध्ये 9586 क्युसेकनं पाण्याची आवक। अमरावतीमधील मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे उघडले। वर्धा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। परभणीतील अनेक प्रकल्पांमधील जलसाठा असमाधानकारक। येलदरी जलाशयामध्ये फक्त 33.74% पाणीसाठा। परभणीकरांवर भीषण पाणी टंचाईचं संकट। पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये 188 टीएमसी पाणीसाठा। जिल्ह्यातील 26 धरणांपैकी जवळपास 7 धरणं 100% भरली। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पाणीसाठ्यात मोठी वाढ। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 3% वाढ। तलावांमध्ये 93% पाणीसाठा। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। लोणावळा शहरामध्ये लावण्यात आला 1856 सालापासून ते 2023 पर्यंत पावसाची संपूर्ण माहिती देणारा फलक। आतापर्यंत लोणावळ्यामध्ये 1856 पासून तब्बल 8 वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद। अहमदनगरच्या राहुरीमधील मुळा धरण 23 टीएमसी भरलं। मुळा धरणातून 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे खरीप पिकं धोक्यात। मूग, उडीद, सोयाबीन, मका, बाजरी आणि कापसावर कापूस पिवळा पडला। शेतकरी हवालदिल।